पुणे के कल्याणी नगर कार हादसे के बाद राज्य की राजनीति में गहमागहमी का माहौल है। इस बीच कस्बा विधानसभा क्षेत्र के विधायक रविंद्र धंगेकर ने आज कोल्हापुर में संवाददाता सम्मेलन में बोलते हुए अपनी प्रतिक्रिया दी है। धंगेकर ने कहा, उड़ता पंजाब जैसे उड़ता पुणे और ऐसी संस्कृति पुणे में तैयार हुई है। वहीं बीजेपी पर निशाना साधते हुए धंगेकर ने निजी जिंदगी में परेशान करने का गंभीर आरोप लगाया। याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो। तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो। आणि पुणे शहर आता मुंबईच्या खालोखाल पुणे शहराची व्याप्ती मोठी होते आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि नौकर वर्ग पुण्यामध्ये राहतो आहे आज। मग कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, बीड सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात, नोकरीसाठी येतात। पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे। आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे, वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत। गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुळसुळाट निर्माण झाला। मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल, विधानभवन असेल, नागपूर असेल, या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पण एवढं बोलूनसुद्धा कुणी ह्याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं। मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, समाजाला रस्त्यावर घेतलं, पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पब संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे, मुलं चांगली राहिले पाहिजे। कारण ही आता मुलं आमची उमलती फुलं आहेत, पण ती कोमजायचं काम ही पब संस्कृती अंमली पदार्थ करतात। मग आता पुणे शहर नुसतं एका पुणे शहरापुरतं न राहिलं तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं। ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतो आहे, म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात। मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते। म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे। जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 2 मुलं मृत्युमुखी पडली, ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि दोन्ही मुलं नोकरी करत होते। त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घरांचा आधार ती 2 मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे खाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये 2-2 एफआर लिहिल्या गेल्या आणि 2-2 एफआर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एफआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आले, पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले। पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोक गप बसत नव्हती। हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा 2 पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससूनमधला कारभार हा चव्हाट्यावर आला। कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाल झाले, ह्याच्यामध्ये चुकीची लोक हे तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला, म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं, इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो। प्रेशर येऊ शकतं आणि ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं। जो बिल्डर हा बिल्डर पुणे शहरामध्ये नामवंत बिल्डर म्हणून फिरतो,
पण त्याचे काळे धंदे आता अनेक लोक त्याच्याविरुद्ध तक्रारी करायला आले. ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांनासुद्धा त्रास दिला. आमचे तनपुरे परिवार आहे, त्या भगिनी तर सांगितलं की मी तिच्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो, मुलांना त्रास देतो, व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली. आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला, त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता. आणि ह्या सगळ्या बघितलं तर ते गाडीचा नंबर होता का, गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो, ही सिस्टीम खरेदी करू शकतो. त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत नाही. पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो. आज पुणे शहरामध्ये चर्चासत्र झालेत, निबंध स्पर्धा झालेत, आज आंदोलन आहेत. आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे, आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं. आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तर जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते. आणि पब राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते, ह्यांना करोडोचा हप्ता त्या ठिकाणी मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्रासहित त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल, राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल, ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत, मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला. मग हे मंत्री मुश्रीफ साहेब ससूनचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते. मुश्रीफ साहेबांना राग आला. मुश्रीफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे. तर मी त्यांना एक विनंती केली की ती ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो. पण ते कधी घेणार की पुण्याची पब संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार. पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागं, तर मी माफी कदाचित मागणार नाही, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे, हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्यावेळेस सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे, शाहू महाराज आदर्श आहेत, आंबेडकर आदर्श आहेत, महात्मा फुले आदर्श आहेत. आणि यांचे विचार घेऊन झाल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही. आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे. आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार नाही. कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ द्या, मी त्याला तयारी आहे. माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने. ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेन तर आमचं पुणे रस्त्यावर येईल, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे. मी पुणेकरांचा गेली 30 वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली. आणि सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील, माझ्या वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात, पण मी घाबरणार नाही. शेवटी काय, मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे. मग माझी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे, कारण मी शेतकरी कुटुंबातला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जवळनं माहिती आहेत. बघा, हसन मुश्रीफ साहेब कसे वाटतात हे त्यांना माहिती आहे. तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे. आणि अजय तावरेसारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले. म्हणजे हे जे लागेबंदे हसन साहेबांबरोबर आहे ते नक्की. आता हे असू द्या, ह्याच्याबद्दल काय नाही, कोणी कोणाचे मित्र असू शकतात. पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बी ह्याचं नाव होतं आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता. अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं, त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या. पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता. म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ताधारी लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले. अजय तावरेसारखा डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसन मुश्रीफ साहेबांनी केले, डीननी बोलले आणि मग डीनचीच सक्तीच्या रजेवर पाठवलं. मला एक शंका आहे डीनमध्ये, तर हा डीन काळे डीन म्हणून आहेत, हे मॅटमधून आलेले, सरकारला चॅलेंज करून हा डीन म्हणून आले. तर मला एक शंका अशी वाटते की ह्यांच्या मनाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि ह्या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळालेत हे नसते नाबूद करायचे आणि त्याला क्लीन चिट द्यायची अजय तावरेला, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती आहे, मी नाही ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे. ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेंनी पैसे घेऊन रिपोर्ट बदलले
त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन 2-2 व्यापार केले. म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट, तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी, निलंबितबरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी, त्यातनंही रिकव्हरी मिळली पाहिजे. राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत, जे महानगरपालिकेने पब पाडलेत, म्हणजे ते बेकायदेशीर होते म्हणून पाडलेत, मग त्या पबला परवानगी दिली कशी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात, त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे. पण हा अधिकारी एवढे प्रचंड प्रमाणात पैसे घेतो, हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या राजपूतवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज, पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे. आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्ता निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे, राजकारण हे बाजूला आहे. आमदारकी खासदारकी ही मुकुट जर माझं पुन्हा सुरक्षित नसेल तर हा मुकुट घेऊन फिरणार कशाला मी, हे मी बाजूला ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापं ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करेन. कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही, आपल्या सर्वांचा प्रश्न आहे. आपले परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत, तुमचे कुटुंब आहेत, तुमची बी सगळी मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे. कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे, शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणारं पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेल. कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात, त्यांची कोणतरी काळजी करतात. त्यासाठी एक कार्यकर्ता राष्ट्राला होतो, मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्यकर्ता आहे, ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्कभंग आणला तर मला काही फरक पडत नाही. कारण मी या सिस्टीमच्या विरोधात लढतो आहे. मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला इथनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आबरू नुकसान, तर मी देऊ शकत नाही. त्याच्या बदले मी जेलला बी जायला तयार आहे. कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही. मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही. माझ्याकडे बघा तुम्ही सगळे, मी काय घाबरणारा नाही. माफी माझ्या डिक्शनरीत नाही, कारण मी चुकत नाही. आणि मी चुकत असेल तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकर चुकले, मी त्यांचे पाय धरेल. पण मी चुकतच नाही आहे. मी पुणेकरांचा आवाज आहे, मी सर्वसामान्यांचा आवाज आहे, हास्यमुसीबांचा बी मी आवाज आहे. कारण त्यांना हे पटत नाही, पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या त्यांना ज्या पद्धतीने तिकडं नेलं आहे आणि या सत्तेत नेलं आहे, जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीतितुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलं, त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्तेबाई आणि या भीतीबाई, त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे. हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे. आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं. मी माफी काय मागणार नाही. माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही, मी लढणार. नागपुर समय, गली से दिल्ली तक।